क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. दादरमधून सुरुवात झाली. यावर्षीचा हंगाम जर पाहिला तर एस पी चषक ही स्पर्धा दादरला झाली, तदनंतर कांजूर, तदनंतर भाटवाडी घाटकोपर आणि तदनंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि आगामी काळात जर पाहिलं तर खूप मोठमोठ्या स्पर्धा म्हणजे पुढील आज देखील नाईटला रिलायन्सच्या माध्यमातून 50,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा चुनाभट्टी या ठिकाणी असणार आहे. आगामी काही कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा असणार आहेत. 1,00,000ची स्पर्धा आगामी काही कालावधीमध्ये. सुरेख फटका, बॅकफुटला आले, सुरेख फटका मारला कव्हर पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळेल ओमप्रकाशला. कादर याला नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. मध्य भागात असणारी निर्धारित रेषा, त्या रेषेवर किंवा रेषेच्या पाठीमागे चेंडू पडला तर नो बॉल दिला जातो आणि त्याच पद्धतीचा 9+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. युवा रेंजर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. तसेच आमचे सागरजी देवरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. कव्हरच्या दिशेने चेंडू तोडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभागाध्यक्ष मुलुंड सागर देवरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. आदरणीय राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कित्येक मराठी तरुण राजसाहेबांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत. त्यापैकी असणारे आमचे सागरजी देवरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभागाध्यक्ष मुलुंड, त्यांच्या शुभ हस्ते एक उद्घाटन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू, सुरेख फटका आता मात्र मारला जातोय. एक धाव मिळते. 8 धावा धाव फलकावर. सुरेख फटका, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता. बचावला जातो विकास, बचावला जातो छकुला. आणि एवढं सोपं नसतं एवढ्या जवळ झेल घेणं. आणि दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. सागरजी देवरे साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन सभेत आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी देखील आमच्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा असतील. 2 षटकं संपतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा धाव फलकावर. एक गडी बाद 9 धावा. आता मात्र कुठेतरी वेग वाढवावा लागेल धावांचा. खेळपट्टी जर पाहिली तर पहिला सामना आहे, खेळपट्टी नव्याने बनवण्यात आली. थोडीशी ओलसर जरूर असणार आहे सकाळच्या सत्रामध्ये. आणि जसं ऊन वाढेल खेळपट्टी फलंदाजाला सहाय्य करताना दिसेल. सुरेख फटका मारला गेला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि ह्या मैदान जर पाहिलं तर मला वडाळ्याचं वायकट्टा हे मैदान आठवतं आहे. ह्या दोन्ही मैदानांमध्ये बरंचसं साम्य पाहायला मिळतं, कारण मैदानच्या तिन्ही बाजूला असणारे हे सीमारेषा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या स्पर्धेतील पहिला चौकार मारण्याचा मान जातोय तो ओमप्रकाश उर्फ कादर याला. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. चुकीला माफी नाही. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याचं रूपांतर चौकारात केलं गेलं. ओमप्रकाश अर्थातच कादरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आता मात्र गती वाढवण्याचा प्रयत्न होता आणि गती वाढवण्याच्या प्रयत्नात दिशा हरवून बसला गोलंदाज. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 16 धावांवर. तर भारत वर्सेस इंग्लंड, इंडिया वर्सेस इंग्लंड असा सामना देखील कसोटी सामना सुरू आहे. मोठा डोंगर उभा केला होता धावांचा इंग्लंड संघाने आणि त्याचा पाठलाग भारतीय संघ देखील करताना दिसतोय. बऱ्याचशा घडामोडी पाटील मागील हप्त्यात झाल्यात. सुरेख चेंडू, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी, बचावले जात आहेत विकास. आणि 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या.
हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, परंतु नो बॉल घोषित होतोय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. तर पहिल्या 2 षटकात जो संयम दाखवला होता गोलंदाजांनी, चांगली गोलंदाजी करत होती, तो संयम कुठेतरी या षटकामध्ये ढळलेला पाहायला मिळतोय. आणि फलंदाजांच्या पारड्यात मात्र दान जाताना पाहायला मिळत आहे. धावा 19 धावा. हो, सुरेख फटका विकास उर्फ शकुलाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने मारला गेलेला खणखणीत चौकार. तर विकास, मला छकुला का म्हटलं जातं, KP9 संघाचा मी सर्वोत्तम फलंदाज काय या ठिकाणी दाखवून देतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवर. आता मात्र चांगला चेंडू म्हणावे लागेल बराचसा कालावधीनंतर. तिसरं षटक, 23 धावा धावफलकावर. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलला. पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त धावा वारंवार पाहायला मिळतात आणि अंडरम क्रिकेटचं गणितच अर्थातच या अतिरिक्त धावांवर अवलंबून असतं. आणि आणखीन एक खणखणीत असा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या झटपट वाढते. धन्यवाद. तर भारतीय संघाच्या देखील आपण कामगिरीचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीच्या काळात मुरली विजय 126, गौतम गंभीर 29, चेतेश्वर पुजारी 124 आणि तदनंतर मात्र विशेष काही बाकीचे फलंदाज करू शकलेले नाही आहेत. 411 धावा झालेल्या आहेत. 6 विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहेत. 537 धावांचा डोंगर जो उभा केला होता त्याचा पाठलाग भारतीय संघ करतोय पहिल्या डावामध्ये. आणि या ठिकाणी मात्र धावांची लयलूट पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकात केवळ 9 धावा झाल्या होत्या, परंतु तिसरं षटक अक्षरशः बोनस होतं म्हणावं लागेल. आणि या तिसऱ्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत तब्बल 29 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. त्यांनी पहिलं षटक अतिशय सुंदर पॉवर प्लेचं 3 धावांचं टाकलं होतं, तेच महिंद्रा गोलंदाजीसाठी येतात गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फलंदाजांना सूर गवसलेला आहे, लय सापडलेली आहे. एका बाजूला विकास छकुला, दुसऱ्या बाजूला ओमप्रकाश कादर, दोघेही चांगली फलंदाजी करतायत. नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तर धावसंख्या 2ने वाढते, जाऊन पोचते 31 धावांवर. तर कर्णधाराने बाहेरूनच सांगितलं होतं, तुम्ही संयम ठेवा, धावा होणार आहेत. पहिला 2 षटक झाल्यानंतर सांगितलं होतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. या दोघांनी विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं. आता मात्र संयम ढळलेला पाहायला मिळतोय कादरचा. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा युवा रेंजर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय. थोडीशी उंची दिली, फ्लाईट दिली आणि चेंडूला थोडंसं वळण देखील घेताना पाहायला मिळाला. आणि ओव्हरपिच पद्धतीचा हा चेंडू निर्धाव जातोय. ठरवून चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, निष्फळ ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महिंद्रा. पुढचे पडून चेंडू टोलावला जातोय, चौकारामध्ये रूपांतर केलं जात आहे. फलंदाज जो फलंदाजीला आला आहे लखानी. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. तर 35 धावा धावफलकावर लखानी यांच्या बॅटमधून सुरेख फटका पाहायला मिळाला, चांगलं पदललित्य पाहायला मिळालं, फुटवर्क पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर चौकारात होताना पाहायला मिळालं. लखानी महेंद्राच्या गोलंदाजीवर प्रहार करतायत, पुन्हा एकदा पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आणि लखानी मात्र धावबादच्या रूपात बाद होत आहेत. तर किरीट सोलंकी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. 35 धावा धावफलकावर आहेत, एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने संघ जाताना दिसतोय. पहिल्या 2 षटकात थांबलेली धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये सुरू झाली आणि तदनंतर पाहूया कुठपर्यंत नेऊन ठेवतायत विकास उर्फ छकुला, विकास कांबळे उर्फ छकुला. KP9 संघाचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. किसन पाटील साहेब यांचा असणारा हा संघ आहे KP9 आणि किसन पाटील साहेब असतील, असे कितीतरी तुमचे उदयण्णा पुजारी असतील, असे कितीतरी पाठीराखे संघांच्या पाठीमागे उभे आहेत. म्हणून एक एक संघ तुम्हाला उभा राहताना पाहायला मिळतोय, बांधताना पाहायला मिळतोय. हो, सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू बाद होतोय. 36 धावा धावफलकावर. तर आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावबादच्या रूपात खेळाडू बाद होत आहेत. महेंद्रा छकुला सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. पडून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 37 धावा. 4 षटकं संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. 38 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. तर 38 धावा झाल्या आहेत. 39 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना सुरुवात करायची आहे. धन्यवाद डीजे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर मागील हप्त्यामध्ये 2 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अर्थातच
500 आणि 1000 रुपयावर प्रेम करणारे आपण भारतीय अचानकपणे 100 आणि 50 रुपयांच्या नोटांवर येऊन पोचलो आणि अर्थातच 100 आणि 50 रुपयांचं मूल एवढं वाढलं की 500 आणि 1000 रुपयांना आपण विसरूनच गेलो आणि प्रत्येकजण कुठे 100 मिळत आहेत कुठे 50 मिळत आहेत त्या शोधात आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक आर्थिक संकट प्रत्येकावर येऊन ठेपलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटे मोठे विक्रेते असतील, सर्वसामान्य नागरिक असतील आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो धक्कादायक निर्णय होता आणि तो चांगला होता वाईट होता आगामी काळात कळेल, परंतु आपलं प्रत्येकजण आर्थिक संकटात येऊन सापडलेला आहे. अक्षरशः कित्येक ऑर्गनायझर्स, कारण ऑर्गनायझर्सने देखील विचारलं की एंट्री फी कशी देणार, म्हणजे एंट्री फी कशी घेणार, टीम्सने विचारलं एंट्री फी कशी घेणार, तर ऑर्गनायझर्सने उत्तर दिलं तुम्ही ज्या पद्धतीची एंट्री देणार त्या पद्धतीचं पारितोषिक देणार. 500च्या नोटा दिला तर पारितोषिक देताना देखील 500च्या नोटा देणार आणि 100 रुपयाची एंट्री फी दिली तर पारितोषिक देखील 100 आणि 50नेच मिळेल. आणि हा खूप मोठा प्रश्न आपणा सर्वांसाठी प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या 500च्या आणि 1000च्या नोटा अचानकपणे गायब झाल्यामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात सापडला आहे. तर पाहूया या संकटावर आपण मात करणारच आहोत. भारतीय म्हटलं की संकटावर मात करण्यासाठी आपण पटाईत आहोत. ते संकट कधी आपण दूर होते ते पाहायचं आहे. आणि त्याचबरोबरीने आणखी एक धक्कादायक घटना घडली पाटील आठवड्यामध्ये, कारण हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होणार या कन्फर्म असताना अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आणि रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकत डोनाल्ड ट्रम्प या 70 वर्षीय अमेरिकन नागरिकांनी अर्थातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन बसलेले. तर जाऊयात सर्जिकल स्ट्राईक पैशांचं, काळ्या पैशांचं भारतात सुरू आहे, परंतु या ठिकाणी काय सुरू आहे, अंडरआर्म क्रिकेट. खोलवर टप्प्याचा हा पहिला चेंडू किरीट सोलंकी याचा आणि पहिली धाव घेतली जाते. पॉवर प्लेचं असणारं हे षटक. तर कुणाला अल्पोपहार करायचा असेल तर बाजूलाच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, वडापावची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमच्या शोभाताई यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुणाला नाश्ता करायचा असेल तर तो देखील उपलब्ध आहे, अतिशय अल्प दरात असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया देखील 85 धावांमध्ये सर्वबाद करण्यात यशस्वी झालेत. साऊथ आफ्रिका आणि लगातार दुसरी टेस्ट पराभूत होण्याचं संकट मात्र त्यांच्यावर येऊन ठेपलं आणि मालिकेत पिछाडीवर आहेत ऑस्ट्रेलिया. आणि या सर्वच घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. इंटरनॅशनल क्रिकेट जोमात आहे, स्थानिक क्रिकेट जोमात आहे. 85 धावांवर आदित्य आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. खास जुन्नर प्रीमियर लीगला आम्ही त्यांना जरूर पाहिलं होतं. जुन्नर प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा नुकतीच पार पडली गेली. किरीट सुरेख फटका कव्हरच्या दिशेने मारला जातोय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शंकर याचं पाहायला मिळतंय. आता ही किरीटची जी गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीविषयी सांगायचं झालं तर चक्री अंडरआर्म हे जे गिरगाव असेल, तुम्ही वरळी असेल त्या परिसरात दक्षिण मुंबईतील गेलात तर या पद्धतीचं चक्री अंडरआर्म पद्धतीचं क्रिकेट गिरगाव परिसरात चालतं आणि त्या पद्धतीची गोलंदाजी म्हणजे मुंबईच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची गोलंदाजी खेळली जाते. तुम्ही मुंबई उपनगरात आला तर फ्री आर्म पद्धतीची गोलंदाजी चालते, तुम्ही ठाण्याला गेलात तर करंट पद्धतीची गोलंदाजी चालते, अंबरनाथला एक वेगळी शैली आहे, तुम्ही दहिसरला गेलात तर त्या ठिकाणी लकवा अंडरआर्म पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. म्हणजे मुंबईच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जाणारं क्रिकेट, परंतु रंजकता या खेळातील कुठेच कमी होत नाही आहे. आणि या खेळाचं एक नाविन्य आहे. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खेळून देखील खूप नाविन्य टिकून आहे. हा खेळ मुंबईतील लोकप्रिय क्रीडा प्रकार आहे. कारण या खेळाविषयी आणखी सांगायचं झालं तर प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार मुंबईमध्ये जवळपास 10 ते 12 स्पर्धा होत असतील, ज्या मुंबईतील व्यावसायिक संघ खेळताना आपल्याला या स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असतात. आणि संपूर्ण रात्रभर हा क्रिकेट टीमचा प्रवास सुरू असतो शुक्रवार, शनिवार, रविवार आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि सर्वाधिक मोठी खासियत म्हणजे छोट्या जागेमध्ये खेळलं जाणाऱ्या क्रिकेट, मोठ्या क्रीडांगणाची आवश्यकता नसते, म्हणून हा क्रीडा प्रकार मुंबई शहरामध्ये लोकप्रिय झाला. त्याचबरोबर आज अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला नालासोपारा, वसई, विरार, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी देखील लोकप्रिय होताना पाहायला मिळतो आहे. किरीट अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, धावबाची संधी, परंतु 2 धावा मिळतील एक वाईटच्या स्वरूपात आणि एक धावून काढलेली धाव. 4 धावा धावफलकावर. वेग वाढवण्याचा प्रयत्न कुठेतरी किरीटचा पाहायला मिळाला होता, परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दिशाहीन गोलंदाजी.
तर या ठिकाणी किसन पाटील साहेब उपस्थित आहेत. आपला चषक ही देखील त्यांची अंडरआर्म बॉक्स पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आम्ही पाहिली. एक दैदिप्यमान स्पर्धा होती आणि KP9 भांडूप या संघाचे सर्व देखील आहेत. आपला व्यवसाय, शैक्षणिक संस्था ह्या सर्व सांभाळून क्रिकेटचं असणारं वेळ त्यांच्याकडून जोपासलं जातं. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा धावबाद करण्याची संधी, परंतु चेंडूचं कलेक्शन होऊ शकलं नाही आणि धावबाद होऊ शकलं नाही. बचावला जातो आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. डायरेक्ट चेंडू जर पकडला असता, स्टंपला लावला गेला असता, बाद झाला असता, परंतु तसं होऊ शकलं नाही. धावसंख्या संघाची 5 धावांवर. आणि एक सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. हवेत चेंडू जरूर टोलावला गेला होता आणि तो जमिनीवर लँड होतो आणि चौकारात रूपांतर. सुरेख फटका. आई एकविरा एंटरप्राइजेस आणि स्पोर्ट्स झोनचे आमचे गणेश वैती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नामवंत क्रिकेटपटू देखील आहेत. मुलुंडसाठी त्यांनी चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील खेळलं आहे आणि आताचा चेंडू मात्र समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न आणि तो करत असताना खेळाडू बाद. नऊ धावा धावफलकावर झाल्यात. धन्यवाद. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा धावफलकावर आहे आणि पहिला विकेट माघारी परततोय. इरफान आणि मयूर हे दोन खेळाडू सलामीला आले होते. इरफान माघारी परत आहेत आणि मयूरच्या मदतीला आता फलंदाजीसाठी आलेत ते आदित्य आणि मयूर आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय पाहायचं. जी सरासरी धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र गाठलेली आहे, परंतु हे षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेचा फायदा उचललेला आहे. 9 धावा धावफलकावर किरीट. सुरेख फटका. पहिला चेंडू फुलटॉस होता. शेवटचा हा चेंडू लोअर फुलटॉसचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावला. विकास त्या ठिकाणी येतो आहे छकुला आणि पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. तर ही धाव मिळणार नाही आहे. एक मिनटं डीजे स्टेप आउट होऊन फलंदाजाने फलंदाजी केली असल्या कारणाने ही धाव मिळणार नाही आहे, कारण अलीकडच्या काळात नियमांमध्ये बरेचसे बदल केलेत आणि त्यापैकी असणार आहे नियम. कारण तुम्ही गतवर्षीच्या अगोदर जर अंडरआर्म क्रिकेटमधली 2 वर्ष जर पाहिलं तर काही फलंदाज अक्षरशः 9च्या लाईनवर येऊन फलंदाजी करत होते, तर गोलंदाजाने गोलंदाजी कुठे करायची. तर मी आमचे मिलिंद पाचारणे असतील, मण्या, आमचे पद्मनाभ प्रभू बाबू असतील आणि या सर्वच पंचांचं कौतुक करेल, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील चांगलं काही घडण्यासाठी यांनी हे जे काही नियम काढलेले आहेत आणि आमचे पंच अजित निकम असेल यांचं देखील कौतुक करावं लागेल. या सर्व पंचांनी मिळून जे काही नियम बनवलेले आहेत, स्टेप आउट होऊन फलंदाजी अगोदरच करायची नाही आहे आणि त्यावेळेस वेळेला जर तुम्ही केली तर तुम्हाला धावा दिल्या जाणार नाही. हे नियम त्यांनी आणले आणि या ठिकाणी पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 9 धावा. 39 धावांची आवश्यकता. अजूनही 3 षटकं आणि 30 धावांची आवश्यकता. तर पाहूया मयूर आणि आदित्य ही जोडी काय करते. शैलेश येतात गोलंदाजीसाठी. भांडूप म्हटलं की आनंद सागर या संघाचं नाव समोर येतं, कारण सुरुवातीच्या काळात आनंद सागर या दैदिप्यमान संघाने भांडूप परिसराचं नाव नव्हे तर मुंबई अंडरआर्म क्रिकेटवर राज्य कोणी केलं असेल तर आनंद सागर. जॉली फ्रेंड्स असतील, मुलुंड झापाटा असेल, रिलायन्स असेल, चहणमन असेल, MUCC असेल, डिंकी 9 असेल, बालमोहन असेल, रिलायन्स, या सर्व संघांच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात अंडरआर्म क्रिकेटवर राज्य केलं गेलं. त्यापैकी आनंद सागर या संघाचं, भांडूपच्या संघाचं नाव अग्रक्रमांकावर आपल्याला पाहायला मिळत असतं.
आणि तो भांडूप परिसरालाच बिलॉंग करतो. आणि भांडूप म्हटलं कारण आता हा संपूर्ण बेल्ट भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर जो डोंगराळ पद्धतीचा भाग आहे आणि या सर्व भागामध्ये छोटी छोटी असणारी मैदानं आणि त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटचा जर खरा विकास झाला असेल तर या संपूर्ण म्हणजे पूर्व उपनगरातील हा जो भाग आहे चेंबूरपासून सुरू झाला, चेंबूर लाल डोंगरपासून आणि तो डायरेक्ट मुलुंडपर्यंत, तर अंडरआर्म क्रिकेट जास्तीत जास्त या परिसरामध्ये विकास झाला. म्हणजे तुम्ही ओव्हरआर्म क्रिकेटच्या त्या तुलनेत कमी टीम्स तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतील, जास्त कमी खेळाडू पाहायला मिळतील, परंतु अंडरआर्म क्रिकेटचे जास्त खेळाडू, जास्त ऑर्गनायझर्स, जास्त टुर्नामेंट्स या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतात. पैकी मुलुंडमध्ये आपण आहोत, गव्हाणपाड्यामध्ये. शैलेश गोलंदाजी मार्गवर येत आहेत. मयूर फलंदाजीसाठी डावखुरे हाताचे सज्ज होत आहेत. मी स्वागत करतोय तो इंटरनेटच्या माध्यमातून जे ते प्रेक्षक ही क्रीडा स्पर्धा पाहत आहेत त्यांचं, या मैदानावर प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचं. हा चेंडू जर पाहिला झालं तर बॅकफुटला गेले, चेंडू पॉईंटच्या दिशेने तडवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव मिळेल, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोचते ती 10 धावांवर. तर मी आभारी असणार आहे संदीप आचार्य यांचा, मी आभारी आहे रोहन दोंदे यांचा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं समालोचन करण्याची संधी मला तुम्ही दिलीत, त्याबद्दल मी तुमचा दोघांचाही आभारी आहे. आणि आज देखील रात्री रिलायन्स चुनाभट्टी या ठिकाणी 50,000 रुपये पारितोषिकाची अंडरआर्म क्रीडा स्पर्धा आहे. त्याही ठिकाणी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे, क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. अपील केलं जात आहे, अपील पंचांनी फेटाळलं आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू, गोलंदाज शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी आता मात्र दंडित केला आहे. व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला आहे. आणि हिट विकेटच्या रूपात खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. स्टंपला बॅट मारली जाते, स्टंपला बॅट मारणं किंवा पाय लागणं, हिट विकेटच्या रूपात खेळाडू बाद होतो. तर या ठिकाणी सागर मनोहर वैती साहेब यांचं आगमन झालं. विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सागर वैती साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. डीजे एक मिनटं डीजे. तर हिट विकेटच्या रूपात खेळाडू बाद होतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 35व्या क्रमांकाचा नियम या ठिकाणी लागू केला जातो आहे. आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्याविषयी देखील एक अशीच आख्यायिका आहे. भारताचे गोलंदाज लाला अमरनाथ यांच्या विरुद्ध 1948 साली अशाच पद्धतीने स्वतः सर डॉन ब्रॅडमनसुद्धा बाद झाले होते. आणि कारण तुमचा बॅकफुट आल्यानंतर स्टंपला पाय लागणं, शरीराचा कोणता हिस्सा लागणं किंवा बॅट लागणं आणि या पद्धतीने विकेट जाऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विकेट पाहायला मिळाली. शैलेश पुन्हा एकदा. आणि आज विराट कोहली देखील याच पद्धतीने बाद झाला आहे, 8 विकेटच्या पद्धतीने बाद झाला आहे. चुका कोणाकडूनही होऊ शकतात. तर भारतीय संघाचा टेस्ट टीमचा कर्णधार तो देखील आज याच पद्धतीने बाद झाला आहे. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, विकास येतोय त्या ठिकाणी. एक मोठी धावसंख्या बनवली आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना संघ काहीसा अडखळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात चांगल्या धावा होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक केलं शैलेशच्या गोलंदाजीच्या जोरावर. KP9 भांडूपच्या माध्यमातून शैलेश पुन्हा एकदा मयूरसाठी. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. चौकार घोषित केला जातोय. धन्यवाद. मयूर गौडाच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय. मयूर गौडा एक लोकप्रिय खेळाडू आहे मुलुंड परिसरामधील.
तर सागर मनोहर वैदी युवा मोर्चा अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं या ठिकाणी साहेब हार्दिक स्वागत. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. षटक क्रमांक 2 संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर 39 धावांची आवश्यकता असताना अजूनही 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 22 धावांची. सुनील गोलंदाजीसाठी येत आहेत. तर मयूर गौडा आणि मयूर गौडाच्या बरोबरीने मात्र फलंदाजी करतोय तो महेश. गजानन मुलुंड वर्सेस KP9 भांडूप अशी लढत या ठिकाणी सुरू आहे. तुम्हा सर्वांना ज्या खेळाने वेड लावून सोडले, अर्थातच तो क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटच्या खेळाच्या वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळे रंग आहेत. अर्थातच त्या रंगांपैकी एक रंग अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. पुढचा चेंडू स्वैर ठरतोय. लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग केली जाते. तिकडनं चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. व्हाईट बॉल. पुढचा चेंडू आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, दुसरा ऑफस्टम्पच्या बाहेर. परंतु दोन्ही चेंडू वळण घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र स्वैर ठरत आहेत. पहिल्या दोन्ही चेंडू स्वैर ठरत आहेत आणि संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 19. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. लगातारचे 2 चेंडू मात्र स्वैर ठरतात. अंडरआर्म क्रिकेट ज्या 2 प्रमुख घटकांवर आधारित असतं, अर्थातच फिल्डिंग आणि अवंतर धावा, या दोन्ही जमेच्या बाजू म्हणजे कमी अवंतर धावा जो संघ देतो. पुढचा चेंडू आता मात्र चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित हा चेंडू तुम्ही कव्हर्सला खेळला असता तर चौकार देखील आला असता, परंतु आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्क नव्हतं, जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र सुरेख फटका मारला जातो आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शंकरच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. आणि चौकारात जात असणारा चेंडू अडवण्यात आला. क्षेत्ररक्षण हा घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो. पाहूया, मयूर गौडा मात्र स्ट्राईकला येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये. अतिशय सुंदर आखीव रेखीव असं क्रिकेटचं नियोजन युवा रेंजर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. विकास कांबळे अर्थातच छकुला याचं. संघाची धावसंख्या 1 ने वाढत 21 वर जाऊन पोहोचते. आता मात्र कुठेतरी 2 ते 3 चौकारांची आवश्यकता. 39 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक संघाला दिले जाणारे आकर्षक टी-शर्ट देखील पाहायला मिळत आहेत. हो, आता मात्र सुरेख फटका मारला जातो आहे. स्टेप आउट होऊन चेंडू खेळला आणि सुरेख फटका मारला या ठिकाणी मारला जातोय महेशच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 14 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एका बाजूला महेश, एका बाजूला मयूर. तर सामना जर टाय झाला तर पहिल्या विकेट ग्राह्य धरल्या जातील आणि विकेट जर इक्वल असेल तर फ्रेश टॉस उडवला जाईल. संदीप आचार्य या ठिकाणी कळवत आहेत. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर मात्र पाहिला तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चकला गेलाय फलंदाज आणि डेलिब्रेट पॅडिंग पाहायला मिळते आहे. शेवटच्या क्षणी इरादा सोडून दिला चेंडू खेळण्याचा. महेश काही द्विधा मनस्थितीमध्ये. एका बाजूला मयूर, एका बाजूला महेश. तर दोघांनाही मात्र सूर गवसला आहे, परंतु सामना अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रिक्वायरमेंट जास्त आहे. या चेंडूवर चौकाराची आवश्यकता आहे आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. शेवटचे दोनही चेंडू निर्धाव टाकतोय. कदाचित एक धाव जरी या 2 चेंडूवर आली असती तरी 12 धावांची आवश्यकता असती, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये अजिबात स्थान नसतं आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. तर यानंतरच्या संघांनी सज्ज राहायचं आहे. सँडी, कोणाची मॅच आहे यानंतर? युवा रेंजर्स वर्सेस ज्युपिटर यानंतर होणारा सामना. सज्ज राहायचं दोन्ही संघांनी. त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॅटिंग कुणाची आहे त्यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर युवा रेंजर्स संघाने नाणे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्युपिटर आपली सलामी जोडी मैदानात त्वरित पाठवायची आहे. ज्युपिटर अंधेरी वर्सेस युवा रेंजर्स मुलुंड यानंतर होणारा सामना असेल. केरिट
किरीट सोलंकीला आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. 9 धावा दिल्या होत्या आणि पुन्हा एकदा आमंत्रित केलं शेवटचं षटक टाकण्यासाठी. मयूर गौडा सज्ज झालाय फलंदाजीसाठी. मयूरकडे क्षमता आहे, पाहूया काय करतोय. सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. एक धाव मिळते, पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण बदलत आहे. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 12. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पाहूया मयूर गौडा, दुसऱ्या बाजूला किरीट सोलंकी. KP9 भांडूप वर्सेस गजानन मुलुंड असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. गजानन की KP. हो, सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अर्थातच विकास चकुला याचं आणि आणखीन एका विकेटचं पतन. धावबादच्या रूपात खेळाडू बाद होत आहेत. तर उद्या मात्र खास सेमीफायनल आणि फायनल ब्रास बँड या ठिकाणी असणार आहे. कोळी बांधवांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारं हे संगीत उद्या आपल्याला या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अल्पोपहाराची देखील व्यवस्था या ठिकाणी अतिशय स्वस्त दरात शोभा फास्ट फूडच्या माध्यमातून. सुंदर चेंडू, अधिक वेगवान पद्धतीचा आणि आणखीन एका विकेटचं पतन, खेळाडू बाद. अठ्ठावीस धावा धाव फलकावर. खेळ मयूरसाठी पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फुलटॉसचा हा चेंडू फायदा मात्र घेऊ शकला नाही आहे आणि धावसंख्या मात्र 29वर जाऊन पोहोचते. आता मात्र दरी रुंदावत चालली आहे. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक असणार आहे. 10 धावांची आवश्यकता 2 चेंडूंमध्ये आणि या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या अगोदरच्या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विजयाच्या उंबरठ्यावर KP9 भांडूप अर्थातच किसन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आगळ्या वेगळ्या शैलीने अधिक वेगवान पद्धतीने गोलंदाजी करतोय तो किरीट सोलंकी आणि विकेटचं पतन.
आणि विजयी होतो या ठिकाणी या स्पर्धेतील पहिला विजय KP9 भांडूप विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन.